बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी असलेला वाल्मिक कराड आता कधी बाहेर येईल की नाही अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। कारण वाल्मिक कराडने थेट सर्वोच्च न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे। विशेष म्हणजे याआधी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात वाल्मिक कराडने अनेक वेळा त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता, पण प्रत्येक वेळी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर वाल्मिक कराडने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं। पुढे 26 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला, पण हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडने पुन्हा एकदा पुनर्विलोकन याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन दाखल केली। आता या याचिकेवर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे। वाल्मिक कराडची पुनर्विलोकन याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धक्का दिल्यानं वाल्मिक कराड कधीच बाहेर येणार नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात। नक्की काय घडतंय या केसमध्ये? वाल्मिक कराडचं पुढे काय होईल? त्याला जामीन मिळेल की नाही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाकडून खूप मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सर्वात मोठा झटका दिला आहे। अनेक कायदेशीर मार्ग अवलंबून झाल्यानंतर वाल्मिक कराडने त्याच्या फेटाळलेल्या जामीन अर्जावर पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक पुनर्विलोकन याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन दाखल केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या याचिकेवर अत्यंत कठोर टिप्पणी करत ती पूर्णपणे फेटाळून लावली आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ज्या आधीच्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदणीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही चूक किंवा कायदेशीर त्रुटी आढळलेली नाही, ज्यामुळे यावर पुन्हा पुनर्विचार करण्याची गरज भासेल। सर्वोच्च न्यायालयाच्या या अत्यंत कडक भूमिकेमुळे आता कायद्याचा हा फास आणखी घट्ट झाला असून वाल्मिक कराडसाठी कायदेशीर वाटा पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र दिसत आहे। न्यायालयाच्या या अंतिम भूमिकेमुळे वाल्मिक कराडच्या तुरुंगाबाहेर येण्याच्या सर्व आशा आता मावळल्या आहेत आणि तो कधी बाहेर येईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि थरारक स्वरूपाचा होता, ज्याने संपूर्ण कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला आव्हान दिलं होतं। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही आरोपींनी अपहरण केले होते। विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना जबरदस्तीने टाकळी शिवरातील सुदर्शन घुलेच्या शेतात नेलं। तिथे या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅसच्या पाईपने अत्यंत बेदम मारहाण केली। आरोपींचा क्रूरपणा इथेच थांबला नाही तर त्यांनी संतोष देशमुख यांचे हातपाय तोडून त्यांना अक्षरशः हालहाल करून जिवंत मारलं। हे अमानुष हत्याकांड सुरू असताना या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला या आरोपींनी व्हिडिओ कॉल केला होता। वाल्मिक कराडला या संपूर्ण हत्येचा थरार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रत्यक्ष दाखवला जात होता आणि तो तिथून या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून होता। या क्रूर आणि संतापजनक हत्याकांडाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती। जनतेच्या संतापानंतर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ अत्यंत कठोर पावले उचलत आरोपींवर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली आणि सर्वांना बेड्या ठोकल्या। पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत कसून तपास करत न्यायालयात तब्बल 1800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे। पोलिसांना तपास दरम्यान आरोपींच्या मोबाईल फोनमधून हत्येचे थेट 15 व्हिडिओ आणि 8 फोटो पुरावा म्हणून मिळाले आहेत, ज्यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसत आहेत। हे अत्यंत भक्कम डिजिटल पुरावे असल्याने कोर्टाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले। 12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली। तेव्हापासून न्यायालयाने मुख्य आरोपींना आणि जयराम चाटे सारख्या गुन्हेगारांना कारागृहातच ठेवण्याचे आदेश दिले आहेत। गेल्या 1.5 वर्षांपासून आरोपी वाल्मिक कराड हा तुरुंगात असून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि जामीन मिळवण्यासाठी सातत्याने नवनवीन कायदेशीर प्रयत्न करत आहे। सुरुवातीला त्याने जिल्हा सत्र न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात वेगवेगळ्या कारणांचा आणि वैद्यकीय निकषांचा हवाला देऊन जामिनासाठी अर्ज केले होते। मात्र गुन्ह्याचे स्वरूप आणि क्रूरता पाहता दोनही न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळून लावले। खालच्या न्यायालयांकडून दिलासा न मिळाल्यामुळे वाल्मिक कराडने
थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते, परंतु 26 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्या आदेशानंतरही हार न मानता त्याने पुन्हा त्याच आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. 14 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर अंतिम सुनावणी पार पडली आणि दोनही न्यायाधीशांच्या खंडपीठाने कागदपत्रांची सखोल पडताळणी करून कराडची याचिका कायमची फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या अंतिम आणि कायदेशीर धक्क्यामुळे वाल्मिक कराडचा जेलमधील मुक्काम आता दीर्घ काळासाठी निश्चित झाला असून त्याला कायदेशीर मार्गाने बाहेर येणे आता अशक्यप्राय झाला आहे. त्यामुळेच सध्या वाल्मिक कराड लवकर जेलमधून बाहेर येणार नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी यामधल्या काही आरोपींना जामीन सुद्धा मिळाला होता, पण तो काही वेळापुरताच मर्यादित राहिला. पुन्हा त्यांना कोठडीत जावं लागलं. आता मकोका अंतर्गत झालेली ही तीव्र कारवाई आणि तपासातील भक्कम तांत्रिक पुरावे पाहता या गुन्ह्यातील इतर 6 आरोपींनाही या कचाट्यातून सुटणं अशक्य झालं आहे. त्यामुळं आता फक्त वाल्मिक कराडच नाही तर इतर आरोपीही कधी बाहेर येतील की नाही अशा चर्चा सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराड कधी बाहेर येईल की नाही? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात आत्ताच सबस्क्राईब करा.